नमस्कार मित्रांनो, आली 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 परीक्षा जवळ आली. ज्याला सर्वात जास्त टेन्शन ते पण अभ्यासाचं बरं का, तो 100% यश संपादन करेल. एका प्रश्नाचे स्कोर घसरतो. आयुष्याची पायरी तुमच्या एका प्रश्नावर अवलंबून असते. आजपर्यंत मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 500च्या जवळपास MCQ दिलेले आहेत. आज आपण परत नवीन MCQ जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ मी तयार करत आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये लाभेल आणि तुम्ही यश संपादन करताल. चला तर सुरू करूया आजचा PPT क्रमांक 6 मधील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. समाज कार्याची कोणती पद्धत सामाजिक धोरणाचे समाज कल्याणात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? ऑप्शन बघा. सामाजिक कार्य संशोधन, 2 सामुदायिक संघटना, 3 सामाजिक कृती, 4 समाज कल्याण प्रशासन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 समाज कल्याण प्रशासन हे याचं योग्य उत्तर आहे. बघा मित्रांनो, आज आपण PPT क्रमांक 6 पाहतोय, परंतु आजपर्यंत ज्यांनी PPT पाहिल्या, प्रश्न पाहिले पण त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या भल्यासाठी माझे व्हिडिओ पाहत असताल परंतु माझं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नसताल तर हे काय बरोबर नाही आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. व्यक्ती इन सिच्युएशनमध्ये कोणी मांडणी करण्यात आलेली आहे? ऑप्शन रिचमंडशी लग्न करा, 2 फ्लोरेन्स हॉलिस, 3 H बार्टलेट, 4 चार्ल्स कोली. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 फ्लोरेन्स हॉलिस हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. सामाजिक मूल्यांबाबत कोणती गोष्ट खरी नाही? बघा ऑप्शन तुमच्या समोर. मूल्य म्हणजे पसंतीचे वर्तन, 2 मूल्य सिद्ध करता येत नाहीत, 3 वैयक्तिक अनुभवातून मूल्य वाढतात, 4 मूल्ये निसर्गात विकसित होत आहेत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मूल्य सिद्ध करता येत नाहीत हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. खालीलपैकी कोणते तत्व HB ट्रेकर यांनी दिलेले सामाजिक घटक कार्याचे तत्व नाही? बघा ऑप्शन. लोकशाही स्वनिर्णयाचे तत्व, 2 बदल व शक्यतावर लक्ष केंद्रित करण्याचे तत्व, 3 लवचिक कार्यात्मक संघटनेचे तत्व, 4 पुरोगामी कार्यक्रम अनुभवाचे तत्व. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बदल आणि शक्यतावर लक्ष केंद्रित करण्याचे तत्व हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. सामाजिक कार्य संशोधनात खालीलपैकी कोणता दुय्यम डेटा नाही? ऑप्शन बघा. नियतकालिकांतून संकलित केलेली माहिती, 2 अहवालातून संकलित केलेली माहिती, 3 उत्तरदात्याकडून गोळा केलेली माहिती, 4 संकेतस्थळावरून गोळा केलेली माहिती. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 उत्तरदात्याकडून गोळा केलेली माहिती. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलमध्ये मागील पूर्ण PPT ह्या अपलोड केलेल्या आहेत, परंतु आपण व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओला लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. हे माझ्यासाठी खूप दुःखद असं म्हणता येईल की मी तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहे परंतु तुम्ही माझ्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाहीत. प्रश्न क्रमांक 6. कम्युनिटी वेलफेअर ऑर्गनायझेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन बघा. A.S. गोरे, 2 मॅरी जी रॉस, 3 K.D. गनग्रेट, 4 ऑर्थर डनहॅम. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मॅरी जी रॉस हे याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 7 पहा. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस थिअरीमध्ये नमूद केलेल्या अहंकार अवस्थामध्ये हे समाविष्ट नाही. ऑप्शन बघा. मूल, 2 पालक, 3 प्रौढ, 4 भावंड. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 भावंड हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. समाजशास्त्रीय साहित्यात लोकमार्ग हा शब्द कोणी आणला आहे? ऑप्शन बघा. जॉर्ज सिमेल, 2 रॉबर्ट मर्टन, 3 ऑगस्ट कामटे, 4 विल्यम जी समनर. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 विल्यम जी समनर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. मूल्यमापन संशोधन मूलतः एक घटक आहे. ऑप्शन बघा. पृष्ठीपर संशोधन, 2 कृती संशोधन, 3 मूलभूत संशोधन, 4 शुद्ध संशोधन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 पृष्ठीपर संशोधन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. खालीलपैकी कोणते सामाजिक विसंगतीचे वैशिष्ट्य नाही? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत. समन्वयाच्या पद्धतीच्या कार्यात अडथळा आणणे, 2 समूहाच्या अस्तित्व धोक्यात आणणे, 3 समाजाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, 4 सामाजिक एकात्मतेचा अभाव. बघा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 समाजाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलमध्ये एकूण 80 ते 90च्या जवळपास जे विद्यार्थी आहेत त्यांच्या लाईक प्रत्येक व्हिडिओला असणं गरजेचं आहे. कृपया करून सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11 पहा. अभ्यासाच्या दिवशी विश्वाची व्याख्या अशी केली जाते. बघा अभ्यासाची व्याप्ती, 2 भौगोलिक क्षेत्र, 3 एकूण युनिटची संख्या, 4 अभ्यासाचे एकक. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 एकूण युनिटची संख्या हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. फ्रायडीन सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वात हे समाविष्ट आहे. ऑप्शन बघा. फक्त आयडी आणि इगो, 2 केवळ चेतन आणि अवचेतन, 3 आयडी, इगो आणि सुपर इगो, 4 केवळ अहंकार आणि सुपर इगो. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 केवळ चेतन आणि अवचेतन याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. पाउलो फ्रेचर दृष्टिकोन थोडक्यात सांगता येईल. 1 लोकांच्या सेवेचे संघटन, 2 समाजाच्या नेत्याची जमावजमाव, 3 कृती लोकांबरोबर चिंतन प्रक्रिया, 4 कामासाठी टार्गेट सिस्टीम ओळखणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 कृती लोकांबद्दल चिंतन प्रक्रिया हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. कॉन्स्टंट आणि कंट्रोल व्हेरिएबल मध्ये वापरले जाते. ऑप्शन बघा. अन्वेषणात्मक संशोधन, 2 वर्णनात्मक संशोधन, 3 मूल्यमापन संशोधन, 4 प्रायोगिक संशोधन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 प्रायोगिक संशोधन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. लुंकी ग्लास सेल्फ ही संकल्पना कोणी दिली आहे? ऑप्शन बघा. कार्ल मार्क्स, 2 मार्गारेट एच मीड, 3 चार्ल्स कुली, 4 एम के गांधी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स कुली. प्रश्न क्रमांक 17 पहा. दाम्पत्य कुटुंब हा शब्द कोणी तयार केला आहे? ऑप्शन बघा. विल्यम जे गुडे, 2 मॅडॉक, 3 कूपर, 4 टॅलकॉट पार्सन्स. ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 विल्यम जे गुडे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. अचिव्हमेंट मोटिवेशन ही एक संकल्पना आहे जी वारंवार संबंधित असते. बघा ऑप्शन. ए मॉस्लो, 2 एच मेरे, 3 सी जंग, 4 डी मॅक्ले लॅड. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक
4. डी मॅक्लेलेड हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. कोणत्या विचारसरणीने किशोर गुन्हेगारीचे स्पष्टीकरण देताना सामाजिक विसंगती ही एक संकल्पना वापरली जाते? ऑप्शन बघा. क्लासिक स्कूल, 2. पॉझिटिव्ह स्कूल, 3. शिकागो स्कूल, 4. कार्टोग्राफिकल स्कूल. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. शिकागो स्कूल हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता क्लायंट केस वर्कर संबंधाचा घटक नाही? बघा ऑप्शन. स्वीकृती, 2. स्वायत्तता, 3. गोपनीयता, 4. रेफरल. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, परीक्षेचा ताण हा घेणं अनिवार्य आहे, कारण की आज तुम्ही जर परीक्षेसाठी योग्य ताण घेतला तर तुमचं उद्याचं भविष्य येणारं जे आहे ते सुखकर होणार आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.